हाय गाईज, तर वेडिंग सीझन चालू होणार आहे आणि वेडिंग सीझन मध्ये ऑफकोर्स आपण साडी घालत असतो. कांजीवरम असो, बनारसी असो किंवा पैठणी असो. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी जे शेअर करणार आहे तुमच्यासोबत ते असणार आहे साडीचं कलेक्शन्स आणि ते सगळे कांजीवरम असणार आहेत. सो मला बघायचंय की खरंच ह्याचं मटेरियल चांगलं आहे का, कारण हे मी सगळे मिशोवरून खरेदी केलेले आहेत. कारण कसं असतं, कधी कधी आपण ऑनलाईन शॉपिंग नाही करत असतो, ऑफलाईन जास्त करत असतो. तर आज इथे मी साड्या सगळ्या ऑनलाईन खरेदी केलेल्या आहेत आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. डिफरंट कलर्स मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आणि डिफरंट डिझाईन आहे. तर लेट स्टार्ट द व्हिडिओ. पहिली साडी जी आहे ती मरून कलर मध्ये आहे, कांजीवरम साडी आहे. मस्त ह्याला मध्ये जे आहे त्याला डिझाईन केलेली आहे, लीफ मध्ये आहे. गोल्डन कलरची प्रिंट दिलेली आहे आणि साईडला मस्त असं गोल्डन वर्क केलेलं आहे. तर ही जी साडी आहे ही मला पडलेली आहे 406 रुपीजला. आता ह्याचं जे मटेरियल आहे ते लिची सिल्क म्हणून दिलेलं आहे. सो एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि असं जे गोरे लोक असतात ना त्यांना सुद्धा ही खूप छान वाटेल. हा आहे त्याचा ब्लाउज पीस, प्लेन ब्लाउज पीस आहे आणि मस्त असं बॉर्डर दिलेली आहे गोल्डन कलरची. आता त्याच्या बाजूला जी डिझाईन केलेली आहे तो ब्लाउज पीस नाहीये, ते साडीलाच अटॅच आहे. सो ही डिझाईन वेगळी आहे आणि साडीची डिझाईन वेगळी आहे. सो मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा आपण साडी घालतो ना, तर हा जो पोर्शन असतो ना, मागचा भाग, हा पूर्ण वेगळा दिसतो आणि हा पूर्ण नंतर कव्हर होतो. त्याच्यामुळे ती दिसताना साडी आहे ती कम्प्लिटली अशी वेगळी दिसून येते. जर हाच डिझाईन ह्याला कनेक्टेड असेल तर ते घातल्यावरती सुद्धा साडी छान दिसून येते. पदर जो आहे तो बघूया. तर हा आहे त्याचा पदर. पदर जो आहे त्याला मस्त असं बॉक्स मध्ये डिझाईन दिलेली आहे. प्लेन अशी नाहीये, पण मध्ये असे बॉक्स दिलेत आणि त्याच्यामध्ये अशी डिझाईन केलेली आहे मरून कलरची, गोल्डन कलरची. खूप सुंदर आहे. घातल्यावरती खूप छान वाटेल, खूप सॉफ्ट आहे आणि खास करून आपण लग्नामध्ये अशा टाईपच्या साड्या घालून जाऊ शकतो. जर कोणाचा फॅमिली फंक्शन असेल वगैरे त्या टाइप मध्ये सुद्धा आपण अशा टाईपच्या साड्या घालून जाऊ शकतो. सो इथे मी साईडला वेअर करून सुद्धा दाखवते की घातल्यावरती कशी दिसतीये. आणि ह्याचा ब्लाउज पीस पण सेम आहे मरून कलर मध्ये. ह्या साडीचा मागचा जो पोर्शन आहे ना तो सुद्धा मस्त आहे. असे धागे धागे वगैरे निघालेले नाहीयेत, एकदम असं मस्त करून दिलेली आहे ही साडी. आणि काय काय साड्या ज्या असतात ना त्याच्या मागचं जे पोर्शन असतं ना त्याचे धागे निघालेले असतात, त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला त्या साडीला नेट सुद्धा लावावं लागतं. बट ही जी साडी आहे 406च्या प्रमाणे खूप मस्त आहे आणि खूप सुंदर सुद्धा आहे. तर यू शुड डेफिनेटली ट्राय आउट दिस. तर वळूया आपण दुसऱ्या साडीकडे. आता ही जी साडी आहे ना ही खूप मस्त साडी आहे, एकदम शाईन करते. जशी मी बघितली होती मिशोवरती, जसा फोटो दाखवलाय त्याप्रमाणेच ही रिसीव म्हणजे झालेली आहे, त्याच सेम टू सेम तशी आलेली आहे. ह्याची जी प्राइस आहे ती आहे 875 रुपीजला. खूप सुंदर साडी आहे आणि ह्याच्यामध्ये कलर सुद्धा अवेलेबल आहे, जसं की रेड आहे, मरून आहे आणि नेव्ही ब्ल्यू कलर आहे. असे 4 कलर अवेलेबल आहेत ह्याला पकडून. तर ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ना ती अशी मोर मध्ये दिलेली आहे, ग्रीन कलर मध्ये. अँड ही सेमीपट्टू सिल्क कांजीवरम साडी आहे. मस्त कॉन्ट्रास्ट असं दिलेलं आहे, गोल्डन अँड ग्रीन कलर मध्ये आहे. तर खोलून बघते की ह्याचा जो पदर आणि ब्लाऊज कसा आहे ते. आता मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा आपण साडी घेतो ना तर हा जो खालचा पोर्शन असतो ना हा खूप मोठा असतो बॉर्डरचा. त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला ते सूट सुद्धा होत नसतं. बट मला जे मोस्ट ऑफ द ज्या साड्या मी प्रिफर करते तर मला अशा छोट्या ज्या बॉर्डरच्या साईज असतात ना त्याप्रमाणे जेव्हा आपण साडी घालतो ना तर ते खूप सुंदर दिसून येतात. सो ही बेसिकली मोठ्या साईजची आहे हे बॉर्डर त्याची. तर हा आहे त्याचा ब्लाउज पीस. बुट्टे बुट्टे दिलेले आहेत आणि ह्याचा जो पदर आहे आय गेस हा त्याचा पदर आहे. असा भरलेलाच वाटतं पदर आहे. लेट मी चेक आउट. तर हा आहे त्याचा पदर. हा वाला तसा आहे पण छान आहे. आणि मेन म्हणजे ना ह्याचा जो कलर आहे ना तो एकदम सुंदर दिसून येतोय आणि शाईन सुद्धा करतोय. काय असतं ना, जेव्हा आपण ऑनलाईन शॉपिंग करत असतो, साडी असो किंवा काही कपडे असो, जे आपल्याला फोटो दाखवतात ना त्याप्रमाणे कधी रिसीव्ह होत नसते. बट ही जी साडी आहे जशी दाखवली आहे तशीच मला रिसीव्ह झाली. सो आय एम व्हेरी मच शॉक. आणि खूप लाईट वेट सुद्धा आहे, पण अशी भरीव आहे, कारण घातल्यावरती अशी जास्त फुलून जाईल. आता ह्याचं जे मागचं पोर्शन आहे ना ते सुद्धा एकदम धागे धागे निघालेले नाहीयेत, मस्त आहे, सॉफ्ट आहे. तर
अशा टाईपच्या साड्या जेव्हा आपण वेअर करतो ना, एक रॉयल फील येतं आणि कलर कॉन्ट्रास्ट सुद्धा आपण व्यवस्थित कलर्स जेव्हा चूज करतो ना, तर साडी सुद्धा आपल्याला घातल्यावरती खूप सुंदर दिसून येते. आपण सुद्धा छान दिसतो साडीमध्ये. तर ह्या प्राइसच्या रेंज प्रमाणे 875 मला असं वाटतं ही साडी वर्थ इट आहे. सो नेक्स्ट साडी बघूया. आता ही जी साडी आहे, ही जी दिलेली नाव आहे ते आहे बनारसी कांजीवरम प्रीमियम सिल्क साडी. आता ही साडी खूप सुंदर आहे. दिसताना अशी खूप छान वाटते. धूप छावच्या साड्या ज्या असतात ना, त्या उन्हामध्ये गेल्यावरती एकदम शाईन होतात, अशा टाईप मध्ये आहे. अँड ह्याच्यामध्ये कलर सुद्धा खूप अवेलेबल आहेत. सो ही जी साडी आहे ही मला 722 रुपीजला पडलेली आहे. तर ह्याचं जे मटेरियल आहे ना, ते खूप सॉफ्टवेट आहे, लाईट वेट आहे आणि घातल्यावरती अशी चापून चुपून बसणारी साडी आहे. सिंपल आहे, सोबर आहे आणि मस्त असं याला बुट्टे बुट्टे दिलेले आहेत. बॉर्डर जी आहे ती गोल्डन मध्ये दिलेली आहे. अँड जसं की पेशवाई सिल्क साडी असते ना, त्याचं मटेरियल कसं असतं एकदम सॉफ्ट, त्या टाईप मध्ये ही साडी आहे. एकदम रिच लुक देईल घातल्यावरती. सो खूप सुंदर आहे. आता ह्याचा जो पदर आहे तो बघूया. बॉर्डर तर ही अशी काही आहे याची बॉर्डर. ही जी बॉर्डर आहे ती सेम पॅटर्नची आहे, जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी पण नाहीये. आता हा आहे त्याचा पदर. ओके, मस्त असं गोंडे दिलेले आहेत. जेव्हा गोंडे असतात ना पदरला, तेव्हा ती साडी सुद्धा खूप छान दिसते. आता हा आहे त्याचा पदर. जी बॉर्डरला दिलेली आहे ना डिझाईन, तीच आहे सेम. अँड इथून अशी प्लेन आहे. खूप खूप मस्त साडी आहे ही. खूप रिच लुक देतोय. खूप सॉफ्ट आहे आणि मागून जे आहे ना ते सुद्धा असं दिसतंय. आता ह्याचा पदरचा जो मागचा पोर्शन आहे ना, त्याला थोडेसे असे धागे धागे निघालेले आहेत. इन केस जर आपण कधी घेऊ अशा टाईपच्या साड्या ना, तर ह्याला असं नेट लावलं पाहिजे, कारण जेव्हा धागे निघतात ना तेव्हा ती साडी पण खराब होऊ लागते. सो हे मागून असं काही ह्याचं पोर्शन दिसतंय. आता जो ब्लाउज पीस आहे तो बघूया. प्लेन ब्लाउज पीस आहे आणि सेम बॉर्डर अशी गोल्डन दिलेली आहे. आता जेव्हा प्लेन ब्लाउज पीस येतात ना, त्याच्यामध्ये आपण कसं डिझाईन करू शकतो ब्लाउजला, तर हे बॉर्डर दिलेली असते ना, तेवढंच फक्त आपण घ्यायचं आणि बाकीचं जे हँड्सला वगैरे आहे त्याला आपण मस्त डिझाईन करू शकतो. आणि जो मागचा बॅकचा पोर्शन असतो ना गळ्याला, तर आपण ह्याला असं असं हे बॉर्डर लावू शकतो. तर एक सुंदर लुक क्रिएट होतं. खूप छान वाटतं आणि ही साडी तर खूपच छान आहे. मला तरी खूप आवडलेली आहे. तर आणि ह्याच्यामध्ये कलर सुद्धा खूप अवेलेबल आहेत ॲज कम्पेअर्ड टू द बाकीच्या साड्या. तर मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट साडी. आता दुसरी साडी जी आहे ती रेड कलर मध्ये आहे. असा त्याचा टमॅटो कलर आहे. आता जसं की वेडिंग सीझन मध्ये जी ब्राईड साडी वेअर करत असते, शालू असेल किंवा कुठल्याही कांजीवरम सिल्क साडी असेल, तर ही सुद्धा कांजीवरम सिल्क साडी आहे. बट ॲज कम्पेअर टू दॅट, आणि ही खूप डिफरंट मटेरियल आहे, फॅब्रिक आहे. याचं जे फॅब्रिक आहे ना ते लिची सिल्क म्हणून असं मेन्शन केलेलं आहे. अँड दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹286. तर ह्याच्यामध्ये जे कलर्स अवेलेबल आहेत ना ते म्हणजे की मरून आणि हा कलर अवेलेबल आहे. सो फोटोमध्ये जशी दाखवली एकदम शाईन करणारी, तशा टाईप मध्ये 286च्या रेंज प्रमाणे तरी परफेक्ट आहे. अदरवाईज जर महाग असती देन आय जस्ट मला असं वाटलं असतं की वर्थ इट नाहीये. बट ह्याच्यावरती जी पूर्ण प्रिंट दिलेली आहे ना ती पूर्ण ह्याच पॅटर्न मध्ये आहे. तर आणि बॉर्डर आहे ती अशी आहे. सो ह्याचा जो पदर बघूया. पदर सुद्धा अशा टाईप मध्येच आहे. हा आहे त्याचा पदर. ओके, दिस इज अ पदर. हा आहे पदर. सिंपल आहे आणि मागून सुद्धा असं काही आहे. मागून धागे इतके निघत नाहीयेत, दिसत तर नाहीयेत. अँड ह्याचा जो ब्लाउज पीस आहे तो बघूया. हा प्लेन ब्लाउज पीस आहे. मस्त असा मोठा ब्लाउज पीस आहे. छान आहे साडी. आणि आपण ह्याला कशा टाईप मध्ये वेअर करतो किंवा काही एक्सेसरीज घातल्यावरती कसं छान वाटेल या साडीवरती. तर 286च्या प्रमाणे तरी मस्त आहे. सॉफ्ट आहे. म्हणजे इतकी सॉफ्ट नाहीये, बट घातल्यावरती फुलू शकते अशा टाईप मध्ये आहे. आता दुसऱ्या साडीकडे बघू. आता जी साडी मी दाखवणार आहे तुम्हाला, ती आता जी मी वेअर केलेली आहे ती ही कांजीवरम साडी आहे. आता ह्याचं जे कलर आहे तो ब्राईट येल्लो म्हणून आहे आणि साईडला असं मस्त जे बॉर्डर दिलं ते पिंक कलर मध्ये बॉर्डर आहे. मस्त असं पिकॉक डिझाईन दिलेली आहे. सो ही ब्राईट येल्लो जी आहे ना त्याच्यामुळे घातल्यावरती खूप छान दिसून येत आहे आणि अट्रॅक्टिव्ह वाटतंय. आणि ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ती अशी बुट्टे बुट्टे दिलेले आहेत.
सो हा जो बॉर्डरची साईज आहे ना ती खूप मोठी आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा कधी पिनअप असं करतो ना तर ते फक्त हा जो पूर्ण जो पोर्शन आहे तो पूर्ण भरून जातो. त्याच्यामुळे कधी-कधी लूक डिफरंट होतो सुद्धा. आता ह्याचा पदर आहे ना, हा असा काही ह्याचा पदर आहे. मस्त डिझाइन आहे आणि सेम ब्लाउज पीस सुद्धा अशाच टाईपमध्ये आहे. आता ह्याला मी कॉन्ट्रास्ट केलेला आहे, म्हणजे जो ब्लाउज आहे कलरचा त्याच ब्लाउजने मी ह्याला पेअर केलेला आहे. खूप छान आहे आणि मला ही साडी पूर्ण अशी फुललेली आहे वाटते. इथे मी साईडला मेन्शन करेल याची प्राइस काय आहे ती आणि अफोर्डेबल आहे. तर अशा काही वेमध्ये आपण अशा साड्या घालू शकतो. तर हे होते माझे कलेक्शन्स, कांजीवरम साडीचे कलेक्शन्स. आणि कसं असतं ना, जेव्हा आपण कोणतीही वस्तू किंवा काही घेत असतो, ऑनलाईन शॉपिंग करत असतो, तर ती जी प्रत्यक्ष जशी आहे तशी भेटल्यावरती आपल्याला जरा असं वाटतं, की खरंच आपण ट्रस्ट करू शकतो. की जेवढ्या पण मी आता साड्या दाखवल्या तुम्हाला, त्या खरंच वर्थ इट आहेत आणि खरंच जशा आहेत तशाच मला मिळालेल्या आहेत आणि तसाच मी तुम्हाला रिव्ह्यू दिलेला आहे. सो ह्या ज्या साड्याच्या कलेक्शन्स आहेत, ह्या तुम्हाला आवडल्या असतील तर डू कमेंट. आणि माझे प्रत्येक व्हिडिओज आहेत ते सॅटर्डे 10 वाजता येत असतात. तर तुम्हाला कोणती साडी ह्यातली आवडली डू कमेंट आणि मीट यू ऑन नेक्स्ट सॅटर्डे. टिल देन बाय.